काल मी सांगितले कोविडची दुसरी लाट आली आणि अनेक गोष्टींकडे माझा पाहण्याचा जो दृष्टिकोन होता ना तो बदलू लागला. पण त्या काळात आणखीन एक गोष्ट घडत होती. मी माझ्या 50शीत प्रवेश करत होतो. लहानपणी आणि तरुणपणी आपण 50शीकडे एका वेगळ्याच नजरेने बघत असतो. असं वाटतं ह्या वयापर्यंत माणसांकडे बहुतेक प्रश्नांची उत्तरं असतील. आयुष्य अधिक स्थिर असेल, भविष्य अधिक स्पष्ट असेल. पण माझा अनुभव वेगळा होता. मी ज्या काळात 50शीत प्रवेश केला तो काळच मुळात खूप अनसर्टनिटीचा होता. एकीकडे जग बदलत होतं, दुसरीकडे मी स्वतःकडे नव्याने बघू लागलो होतो. आणि एक प्रश्न सतत मला जाणवत होता, पुढची 25 वर्ष कशी जगायची. आतापर्यंत मी जे काही केलं त्यातून मी काय शिकलो आणि अजून काय करायचे बाकी आहे. कदाचित 50शी म्हणजे म्हातारपणाची सुरुवात नाही, तर स्वतःला नव्याने समजून घेण्याची एक संधी असते. आणि माझ्यासाठी तो विचार याच काळात सुरू झाला. उद्या मी सांगणार आहे या काळात मी स्वतःबद्दल कोणत्या गोष्टी नव्याने शोधायला सुरुवात केल्या. मी नयनेश भायदे आणि ही आहे माझी सेकंड स्टोरी.